मला फसवता। मग तू काय म्हणलीस? मी म्हणलं मी अजिबात शिकणार नाही। मला माझ्या ताईसाहेब लय भारी सांभाळतात। वा वा, छान तोंडावर पाडलंस ग तिला, शाबास। आणि मला तुमच्यापासून फोडून तिच्या गटात घ्याय बघत होती। मी काय खुळी आहे वय? तुम्ही माझ्यासाठी किती किती आणि काय काय केलं असा, आणि मी तुमच्या संकट अशी गद्दारी कशी करू? चंदे, तू खरी आमची पाठराखी नाहीस बघ, खरंच। ताईसाहेब, मला ती तुमची निळी साडी तुम्ही देणार होता बघा, त्याचं काय झालं? ती निळी साडी जरा अजून नवीन आहे। हा, जुनी झाली की देतो। ताईसाहेब, त्या राधीच्या निमित्तानं सुरू झालेली ठिणगी गावभर फिरून वनवा व्हायची। डोंबल्याचा वनवा, एक माणूस बोलवाय जमणार नाही बघ त्या मास्तरडीला। अव पर तिच्या साथीला रानादाई म्हणल्यावर काय अवघड आहे तिला? ते येड, ते स्वतः आधी आडाणी, त्याचं कोण ऐकणार आहे गावात? अव रानादाई म्हणून तर समधी गप बसणार, आणि त्यात शिक्षण मंत्र्याची सून म्हणल्यावर मास्तरनीला थोडा बहुत तर भाव मिळणारच की। आणि एकदा का वर्ग सुरू झाले म्हटल्यावर साहेब तर लई खुश होणार मग मास्तरनीवर। मास्तरीन गावभर दिमागात आणि तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात। नाही, असं काय बी होणार नाही। यो समजा फ्लॉप शो होणार आहे बघ चंदे। आणि समजा माणसं जमलीत तरी बी शाळा घेणार कुठं? अव गावातल्या शाळेतच एक वर्ग भरणार आहे म्हणून। मग तर प्रश्न मिटलाच म्हणून समज। मास्तरडीला शाळा मिळणार नाही याचा बंदोबस्त करतो आम्ही। माझ्या मास्तराला एक फोन केला का नाही की भिजलेल्या कुत्र्यासारखं कू कू करत येईल आमच्या पायापाशी। मग कुठं घेणार शाळा? मला काय माहित, तर मला लई भ्या वाटायली बघा ताईसाहेब। नग घाबरूस चंदे तू। हे बघ, रोजच्या जीवनात जर माणसाचं शिक्षणा वाचून काय बी अडत नसल तर आपलं काम धंदा सोडून यांच्या नादाला कशाला लागतील लोक? नग काळजी करू, नाही सुरू होणार तिची शाळा। ही मास्तरीन शहरात आल्या, गाव काय येते तिला अजून समजायचं। अव मग समजवून द्यायला रानात आहे की तिच्या साथीला, आणि भरीत भरती रेणू ती मास्तरी ती बी हाय की। समध्यांनी जोर लावल्यावर शाळा सुरू होणारच की हो? नाही होणार। मला तर वाटतंय होणारच। नाही होणार म्हणलंय ना बा। तेव्हा मास्तरडी संकट कुणी बी जाणार नाही। मास्तरडी एकटी पडणार म्हणजे पडणार।